स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असून वंचित बहुजन आघाडीचा समविचारी पक्षाशी युतीचा विचार असला तरी युती न झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वबळावर लढणार असे ठाम मत पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष भगवान भोंडे यांनी माहिती दिली। त्यांचा विश्वास कुठेच बळगू देणार नाही आणि मी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, नगरपंचायत या इलेक्शनमध्ये पक्षाचे आदेश देईल। आता भोंडे साहेबांनी म्हटलं की आपण सहविचारी पक्षाबरोबर युती करू, पण युती पक्ष जे सहविचारी पक्ष आम्हाला घेऊन बसेल आणि आमचे विचार जर पटेल आणि बाळासाहेबांना ते आम्ही पाठवलं, बाळासाहेबांना आदेश दिल्यावरच आम्ही त्या गोष्टीवर सामोरं वाढू आणि इथे 50 ज्या जिल्हा परिषद आहे त्याची आम्ही बांधणी चालू करणार आहे आणि आम्ही 50च्या 50 जर आम्ही युतीमध्ये नाही तर सहबळावर 50 उमेदवार उभे करायची पूर्ण कोशिश करू। कमिट्या तयार केलेल्या आहेत। जिल्हा परिषदपर्यंत बांधणी सुरू झालेली आहे आणि या वर्धा जिल्ह्यात जसे 152 जिल्हा परिषद आहेत सगळ्या आम्ही लढवणार आहोत। 152 जिल्हा परिषद त्यात 52 जिल्हा परिषद आणि सगळ्या पंचायत समित्या आम्ही लढवणार आहोत। या बांधणीला सुरुवात झालेली आहे। तालुका कमिट्या कंप्लीट झालेल्या आहे, आमच्या जिल्हा परिषद कमिट्या सुद्धा आता कंप्लीट होत आहे आणि उद्यापासून जिल्हा अध्यक्षांचे उद्यापासून कंटिन्यू दौरे आहेत पद्धतीने। समविचारी कोणकोणत्या पक्षासोबत तुमची बोलणी झालेली आहे? नाही, बोलणी सध्या झालेली नाही। आम्ही बाळासाहेबांच्या आदेशाने बाळासाहेबांना आदेश दिला की ते BJP सोडून समविचारी पक्षासोबत आम्ही युती करायला तयार आहोत। बोलणी झाल्यानंतर जिल्हाध्यक्षाला ते बाळासाहेबांनी जिल्हाध्यक्षांना ते पावर दिलेले आहे की जिल्हाध्यक्षांनी जिल्हा कमिटींनी ते सर्वांना बोलून आपल्या जिल्ह्यामध्ये त्याचा आढावा पक्ष विदर्भ कमिटीकडे पाठवावा